नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं होमोलॉगस सिरीज बद्दल. ठीक आहे, आज आपल्याला बघायचं आहे प्रिफिक्सेस. ठीक आहे, प्रिफिक्सेस काय असतात? जसं आपण सफिक्सेस बघितले, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स बघितले तर राईट. आता आपल्याला बघायचं आहे प्रिफिक्सेस, राईट, जे आपण वर्डच्या आधी यूज करतो. राईट, प्रिफिक्स दोन प्रकारचे आहेत. एक आहे आपला प्रायमरी प्रिफिक्स आणि दुसरा आहे आपला सेकंडरी प्रिफिक्स. ठीक आहे, एक प्रायमरी एक सेकंडरी. आता प्रायमरी काय असतो बघा, प्रायमरी प्रिफिक्स जे असतो तुमच्या कंपाऊंडचं नेचर सांगतो. ठीक आहे, काय तुमच्या कंपाऊंडचं नेचर सांगतो. म्हणजे इट रिप्रेझेंट द नेचर ऑफ युअर कंपाऊंड. ठीक आहे, म्हणजे आता काय, तुमचा जर एखादा कंपाऊंड सायक्लिक नेचरचा असेल, ठीक आहे, कसा असेल, एखादा कंपाऊंड तुमचा कसा असेल, सायक्लिक प्रकारचा असेल. ठीक आहे, आता सायक्लिक आहे तर आपण काय करणार, आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक सायक्लिक कंपाऊंड आहे हा. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये टोटल 6 कार्बन आहेत. तर आपण काय करतो, काय लिहितो, सायक्लोहेक्झेन. याचं नाव लिहितो काय, सायक्लोहेक्झेन. आता या ठिकाणी जो सायक्लो यूज केलेला आहे हा आहे तुमचा प्रिफिक्स, पण कुठला, प्रायमरी. ठीक आहे, म्हणजे वर्डच्या आधी आपण जे सायक्लो वगैरे लावतो ते आपले काय असतात, प्रायमरी प्रिफिक्सेस असतात. ठीक आहे, आणखी एक बघा, पेंटेन. हा आहे सायक्लो पेंटेन. ठीक आहे, तर सायक्लो काय झाला, प्रायमरी प्रिफिक्स झाला. त्याच्यानंतर आपल्याकडे सेकंडरी प्रिफिक्स काय, इट रिप्रेझेंट्स द नेम ऑफ substituent with its लोकेशन. म्हणजे तुमच्याकडे कार्बनची चेन आहे, त्याच्यामध्ये तुमचा एखादा दुसरा ग्रुप प्रेझेंट आहे, कार्बन चेन वरती एखादा दुसरा अल्काइल ग्रुप प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, सबस्टिट्युएंट म्हणत असतो. त्याचं लोकेशन काय आहे त्याला आपण काय म्हणत असतो, सेकंडरी प्रिफिक्स. एक्झाम्पल बघा, CH3 ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा फंक्शनल ग्रुप आपला कोणता आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. नंबरिंग आपण 1 2 3 4. आता हा जो तुमचा CH3 आहे, आता इथं टोटल कार्बन आपल्याकडे 4 आहेत. 4 मध्ये 3 नंबरच्या कार्बनवर एक तुमचा मिथाइल ग्रुप म्हणजे CH3 ग्रुप प्रेझेंट आहे. तर हा जो CH3 ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणत असतो, सबस्टिट्युएंट म्हणत असतो. काय म्हणत असतो, सबस्टिट्युएंट म्हणत असतो. आता हा सबस्टिट्युएंट झाला तर ह्याचं जेव्हा आपण नाव लिहितो, ह्याचं जेव्हा आपण नाव लिहित असतो कसं लिहितो बघा, 3 नंबरला काय आपला मिथाइल ग्रुप आहे, म्हणजे 3 मिथाइल. आपल्याला ते रूल्स वगैरे बघायचे आहेत, सध्या लक्षात घ्या सबस्टिट्युएंट काय असतो. 3 मिथाइल ब्युटॅनॉइक ऍसिड. म्हणजे बघा 4 कार्बनचा ब्युटॅनॉइक ऍसिड झाला आणि 3 मिथाइल सबस्टिट्युएंट. आता बघा ह्याच्यामध्ये जर थोडंसं डिकोड केलं आपण, तर हा जो 3 मिथाइल आहे तुमचा प्रिफिक्स आहे. ठीक आहे, काय आहे, प्रिफिक्स आहे. ब्युटेन जो आहे, ब्युटेन हा तुमचा रूट वर्ड झाला. काय झाला, रूट वर्ड झाला. ठीक आहे, आणि ओ, आता हे ब्यूट आपण म्हणतो रूट वर्ड. ठीक आहे, ब्यूट. आता ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड नाहीये म्हणजे ANE लागणार होता. राईट, ANE मध्ये AN काय आहे तुमचा, नेचर ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड. त्याच्यानंतर OIC ऍसिड जो आहे तो आहे आपला सफिक्स. आपण बघत होतो की जर आपल्याकडे COOH ग्रुप असेल, फंक्शनल ग्रुप, तर त्याच्यासाठी आपण यूज काय करत असतो, सफिक्स OIC ऍसिड असं सफिक्स आपण यूज करत असतो. तर याचं नाव काय, जर 3 मिथाइल ब्युटॅनॉइक ऍसिड. म्हणजे प्रिफिक्स, रूटवर्ड आणि सफिक्स. ठीक आहे, बघा आता जेव्हा आपल्याला ओव्हरऑल नाव करायचंय, ठीक आहे, काय करायचंय, ओव्हरऑल नाव द्यायचे, तर आपण कसं देणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं, प्रिफिक्स, रूटवर्ड आणि सफिक्स असं आहे. ठीक आहे, तर बघा सुरुवातीला काय असेल आपलं, प्रिफिक्स असेल प्लस रूटवर्ड आणि शेवटी तुमचा सफिक्स असेल. ठीक आहे, आता हे झालं आपल्याला रूल्स कसे, किंवा मग एखादं आपलं नाव जेव्हा आपण देऊ ते ह्या फॉर्मॅटमध्ये द्यावं लागेल. सुरुवातीला आपल्याला प्रिफिक्स घ्यावं लागेल, नंतर रूट वर्ड घ्यावं लागेल, शेवटी सफिक्स आपल्याला यूज करावा लागेल. ठीक आहे, तर हे झालं आपलं
प्रिफिक्सेस बद्दल. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. काही रूल्स आहेत, त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला काय करावं लागतो, नॉमेनक्लेचर करावं लागतं. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.